आरक्षण आर्थिक परिस्थितीनुसार असावं, सुप्रिया सुळे यांच्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांची भूमिका, बीडमधील दौऱ्यात बोलले अजित पवार. राज्य सरकारकडून केंद्राकडे मदतीची मागणी, केंद्रीय गृहमंत्र्यांकडे महायुतीकडून मागणी पत्र, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात महायुतीचं शिष्टमंडळ अमित शहा यांच्या भेटीला. सोलापुरात महामार्गावर पाणीच पाणी, सोलापूरकरांच्या अडचणी कायम. बुलढाण्याचे पालकमंत्री हरवले, विरोधकांची बुलढाणा पालकमंत्र्यांच्या विरोधात तक्रार, मंत्री मकरंद पाटील आणि सहमंत्री संजय सावकारे यांच्याबाबत नाराजी. लातूरातून सुरू केला उद्धव ठाकरेंनी दौरा, पूर आल्याच्या 3 दिवसांनी उद्धव ठाकरेंचा दौरा. आम्ही मदत मनापासून करतोय, मदतीचं पर्यटन नको आणि राजकारणही नको, उपमुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका. उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचले बीडमध्ये, पुराने उद्ध्वस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद. पंढरपुरात पुरानं घातलं थैमान, महिलांना याची खास करून बसली झळ. निकष न लावता सरसकट मदत देणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन. बंधाऱ्याचे दरवाजे न उघडल्यानं पूरग्रस्त धाराशिव इथं संभाजीराजे यांचा पाहणी दौरा, संभाजीराजे छत्रपती यांचा दावा. मुंबईच्या पोलीस आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस, महिला पोलीस अधिकाऱ्याला तिचा उद्दामपणा भोवणार, राज्य मानवाधिकार आयोगानं बजावली नोटीस. अग्निप्राईम क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी, 2000 किलोमीटर अंतरावरूनही अचूक लक्ष्यवेध, मध्यम अंतरावर मारा करण्याची क्षमता, रेल्वेतून क्षेपणास्त्र डागणं शक्य. अजित पवारांचा निकटवर्तीय अटकेत, राष्ट्रवादीचा नेता विनोद देशमुख दरोड्याच्या गुन्ह्यात अटकेत. लेहच्या हिंसाचाराच्या मागे काँग्रेस नेत्याची चिथावणी, समाज माध्यमातील लेहच्या काँग्रेस नेत्याचा व्हिडिओ चौकशीच्या फेऱ्यात, लेहच्या काँग्रेस नेत्याचा वादग्रस्त व्हिडिओ जय महाराष्ट्रच्या हाती. पाकड्या साहिबजादाच्या आगाऊपणाची तक्रार, बीसीसीआयची पाकड्या क्रिकेटर विरोधात तक्रार. नागपुरात वादग्रस्त बाल्कनी तोडण्याची सुरुवात, उड्डाणपुलाच्या सुरक्षिततेला बाल्कनीचा अडथळा, अनधिकृत घराची बाल्कनी पुलाच्या सर्वाधिक जवळ. मुंबईतील मायकेल हायस्कूलची मान्यता रद्द होणार, शिक्षण हक्क कायदा 2011चं उल्लंघन केल्याचा आरोप, विद्यार्थ्यांना बेकायदेशीर प्रवेश दिल्याचा दावा. हिंदुत्ववादी विचारधारेचे ज्येष्ठ साहित्यिक SL भैरप्पा यांचं निधन, वयाच्या 94व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. दंगलग्रस्त लेहमध्ये संचारबंदी, बुधवारच्या दंगलीत 4 जणांचा मृत्यू, लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा म्हणून आंदोलन.